हॅलो गाईज, मी सोनाली. मी आज माझा फर्स्ट व्लॉग अपलोड करत आहे. यासाठी खूप 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 प्रेम द्या. मी आज बिर्याणीचा बेत केला होता. त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलं आहे. त्याला आलं, लसूण, गरम मसाला, मटण मसाला आणि दही हे सगळं लावून 1 तास मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. इथे एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आता मी जो बारीक चिरलेला कांदा असतो आपण हाफ यामध्ये कट करतो, तो मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची चव जास्त वाढते बिर्याणीला. त्याला बरिस्तासुद्धा म्हणतात. आता हा मस्त क्रिस्पी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. याला आपण आता एक साईडला काढून घेऊया. आता इथे मी कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे. जो आपण बरिस्ता तळलेला कांदा होता तो चिकनवर घातला आणि पुदिना कोथिंबीरसुद्धा घालून ते छान असं एकजीव करून घेऊया. आता इथे जे कांदा तळलेलं गरम तेल आहे ते पण आपण त्या मॅरिनेशनवर घालून घेऊया. येथे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण या सर्वांची एक फाईन पेस्ट करून घेणार आहे. इथे मी बिर्याणी राईस घेतला आहे. जो बासमतीचा आहे तो स्वच्छ धुवून 10 मिनटं रेस्टसाठी ठेवणार आहे पाण्यात. आता इथे आपली जी पेस्ट केली होती ती तयार आहे. इथे मी तमालपत्र, शहाजिरे, लवंग, मिरे हे घेतलं आहे आणि एक टोप गरम करण्यासाठी ठेवला आहे. त्यात 3 पळी असं मी तेल घेतलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. त्यामध्ये जे आपण खडे मसाले घेतले होते ते टाकून देऊन त्यामध्ये आलं, लसूण, टोमॅटो, कांद्याची पेस्ट घालून हे सगळं मस्त एकजीव करून छान असं परतून घेऊया. त्यानंतर आपण काही मसाले पण ॲड करणार आहोत. जो काळा मसाला आहे, हळद, गरम मसाला पावडर, मटण मसाला पावडर, धना पावडर हे सगळं त्या पेस्टमध्ये घालून थोडंसं पाणी घालणार आहे मी आणि याला चांगलं असं मिक्स व्हायला ठेवणार आहे. याची मस्त अशी ग्रेव्ही व्हायला पाहिजे, या अंदाजाने तुम्ही करा. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना हे सुद्धा घालून मी मस्त असं एकजीव करणारे ग्रेव्ही आणि 2 मिनटं स्टीमसाठी ठेवणार आहे. आता त्यामध्ये जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते सगळं घालून घेऊया. आता याला चांगलं असं एकजीव करून घेऊया. आता मॅरिनेशन केल्यामुळे चिकनचं पाणी स्वतः सुटतं, सर जास्त पाणी घालायची गरज नाही आहे तुम्हाला. आता हे चिकन 10 ते 15 मिनटं झाकण लावून मी शिजवलेलं आहे. आता याची छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. आता इकडे मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये बेसिक आपले खडे मसाले घातले आहे, जसं तमालपत्र, लवंग, शहाजिरे, थोडंसं चक्री फूल, प्लस तुम्ही जो कोथिंबीर, पुदिना कट केला होता तो टाका आणि पाणी टाकून चवीनुसार मीठ टाका. आता इथे आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. त्यात आपण भिजवलेला राईस आता त्यात ॲड करून घेऊन त्याला 15 ते 20 मिनटामध्ये शिजून घेऊया. तसं तो लवकरच होतो कारण ऑलरेडी आपण त्याला भिजवलेला आहे. नंतर त्याचं एक्स्ट्रा पाणी काढून तो राईस मोकळा करून घेऊया आणि ग्रेव्ही आणि राईस याचं. आता इथे मी 1 लेयर राईस प्लस त्याच्यावर थोडी कोथिंबीर, पुदिनाची लेयर आणि तळलेला बरिस्ताची लेयर प्लस आपण त्याच्यावर पुन्हा ग्रेव्हीची 1 लेयर असं तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही लेयर्स करू शकता. माझ्या 3 लेयर झाल्या होत्या, जसं की 3 राईसच्या आणि त्यामध्ये 2 चिकनच्या लेयर झाल्या होत्या. आता हे सगळं आपण 10 मिनटं तरी दम करण्यासाठी ठेवणार आहोत. मी एका तव्यावरती ते पातेलं ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून वरवंटा ठेवलेला आहे. आता हे मी 10 मिनटं दम देण्यासाठी ठेवत आहे. आता अशा प्रकारे आपली छान अशी बिर्याणी तयारी झालेली आहे. तुम्ही ताटामध्ये घेऊन सर्व करू शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि खूप असं प्रेम द्या, कमेंट करा आवडली असेल तर. आणि जर काही नाही समजलं तर रिटर्न मला मेसेज करा. कमेंटमध्ये काही क्वेश्चन्स असेल तर नक्की विचारा. थँक्यू.